माझं नाव सायली आहे. म्हणतात की मी जन्माला आले तेव्हा माझी आई मला 6 महिन्याची असताना सोडून गेली. आजही मला तोच प्रश्न सतावतो. एक आई आपल्या मुलीला असं कसं सोडू शकते? ती कोणावर तरी प्रेम करत होती. बाबासोबत राहायचं तिला नको होतं आणि म्हणून सगळं मागे टाकून ती निघून गेली. मी लहान होते, काही आठवत नव्हतं. पण वाड्यातल्या बायका, नातेवाईकांची खुजबूज आणि बाबांच्या डोळ्याची शांतता पाहून मला सगळं समजलं गेलं. बाबांनी माझ्यासाठी कधी दुसरं लग्न केलं नाही. लोक म्हणायचे की एकट्यानं आयुष्य जात नाही, पण ते नेहमी हसत म्हणायचे, माझी सायलीच माझं सगळं आहे. ती माझी मुलगीच नाही, माझं सगळं आयुष्य आहे. बाबा माझ्यासाठी आईही होते, वडीलही, आणि माझी आधारही. 6 वर्षाची होते तो दिवस आजही आठवतो. अचानक बाबांची तब्येत खालावली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. चेहरा पिवळा पडला होता आणि अंगात शक्ती नव्हती. मी रडत रडत म्हणत होते, बाबा तुम्हाला काय झालं? काका आणि वाड्यातले सगळे घाबरले होते. घरात वेगळी शांतता होती. बाबा जमिनीवर पडले होते. माझं मन हादरलं. त्यांनी माझा हात हातात धरला आणि म्हणाले, साई माझी लाडकी मुलगी, तू कधीच एकटी नाहीस. तो क्षण माझ्या आयुष्याचा सर्वात वेदनादायक होता. बाबांनी काकांना जवळ बोलावलं आणि हळू आवाजात म्हणाले, भाऊ माझी एक विनंती आहे. माझ्या मुलीला शिकव. तिचं स्वप्न पुरं ठेवू नकोस. मी हे सगळं ऐकत होते आणि त्या शब्दाने माझं हृदय कोरलं गेलं. बाबांच्या ओठांवर कंपवळ्यात ओल होती, पण अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. त्यांनी माझ्याकडे पाहून हलकं हसत म्हणाले, तू खूप धाडशी आहेस. लक्षात ठेव, शिक्षणच तुझं खरं बळ बनेल. त्यांच्या त्या शेवटच्या शब्दाचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो. मी त्यांचा हात हातात धरून रडत बसले होते, पण आता काही ऐकू येत नव्हतं. फक्त त्यांच्या शब्दांची प्रतिध्वनी होती. माझ्या मुलीला शिकव, तिचं रक्षण कर. त्या दिवसानंतर मला वाटलं की माझं बालपण संपलं. खेळायची वेळ होती, पण मी अनाथ झाले. तिथूनच माझी कहाणी सुरू झाली. एका अनाथ मुलीची कहाणी, जिचं छत्र हरवलं गेलं होतं, पण ज्याच्या मनात स्वप्न जिवंत होतं. बाबा गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले. माझं घर आता काकाचं घर झालं. माझ्या लहान डोळ्यात स्वप्न होती, पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे ती धूसर झाली. मला माहिती होतं आता मला काका आणि काकी सोबतच राहायचं आहे. त्यांना ती लहान मुलं होती आणि मी त्यांच्यामध्ये परकी वाटायची. काकांच्या वागण्यात ती ममता नव्हती, जे काही आईमध्ये असते. ते आपल्या मुलांना मांडीवर घेत त्यांचे केस विचारायच्या, प्रेमाने खाऊ घालायचे. आणि माझ्या मनात इच्छा व्हायची की मला पण एकदा तसं मिठीत घ्यावं, पण त्यांच्या नजरेत माझ्यासाठी नेहमी एकटेपणा, कडवटपणा असायचा. बऱ्याच वेळा वाटायचं की माझी उपस्थिती त्यांना ओझं वाटते. माझी सकाळ त्यांच्या आवाजाने सुरू व्हायची, उठ साई, पाणी भर, झाडू लाव. एकदा मी थोडा उशीर केला तर त्यांनी रागाने म्हटलं, काश तुझी आई तुला घेऊन गेली असती. माझं घर या ओझ्यापासून वाचलं असतं. मी शांतपणे मान खाली घातली. उत्तर देण्याची हिंमत नव्हती. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी कधीही माया नव्हती. थोड्या दिवसांनी काकांच्या शरीरात कमजोरी दिसायला लागली. त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा. सुरुवातीला काकांनी लक्ष दिलं नाही, पण एका दिवशी मी पाहिलं की त्यांच्या पोटात पाणी साचलं आहे. मी घाबरून म्हणाले, काका तुम्हाला डॉक्टरला दाखवायला पाहिजे. ते थोडं हसून म्हणाले, बाळा सगळं ठीक होऊन जाईल. थोडी कमजोरी आहे, पण मला कळालं होतं की ही साधी गोष्ट नाही. त्यांची तब्येत बिघडत गेली. कधी ताप, कधी श्वासांचा त्रास. काकींनी 2दा वाड्यातल्या ताईला बोलवलं, पण काही फरक पडला नाही. मी प्रत्यक्षाने त्यांच्या जवळ राहायचे. शाळेतून परतल्यावर त्यांचे पाय दाबायचे. ते हळूहळू आवाजात म्हणायचे, सायली तू माझ्यासाठी मोठा दिलासा आहेस. एक संध्याकाळी मी त्यांच्या खोलीत गेले तर ते खुर्चीवर बसून खोकत होते. मी त्यांना पाणी दिलं तर थरथरत त्यांनी घेतलं. मी त्यांचा हात हातात धरला आणि म्हणाले, काका तुम्हाला आरामाची गरज आहे. त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, बाळा कधी कधी शरीर माणसाची साथ देणं थांबवतं,
काकी आता जास्त स्थानावत होत्या. 3 लहान मुलं आणि काका यांचा आजारपण त्या वारंवार म्हणायच्या, हे आजारपण आमचं जगणं कठीण करतंय. इतके पैसे कुठून आणू? इलाजासाठीही मी शांत राहायची, पण मनात ठरवलं की काहीतरी करावं लागेल. घरचा खर्च वाढत होता. शाळेत नंतर मी काही ठिकाणी काम शोधायचा प्रयत्न केला आणि शेवटी एका फॅक्टरीत पॅकिंगचं काम मिळालं. पगार फारसा नव्हता, पण घर चालवायला पुरेसा होता. मी काकींना सांगितलं की मी फॅक्टरीत काम सुरू केलंय. त्या थोड्या चकित झाल्या आणि म्हणाल्या, तू फॅक्टरीत? मी मान हलवली. हो काकी, थोडे पैसे मिळतील तर खर्च कमी होईल. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, चला, तुझ्यामुळे कदाचित घर सावरू शकेल. मी दिवसा फॅक्टरीत काम करायचे, संध्याकाळी घरी येऊन सकाळी घर काम करायचे. सकाळी स्वयंपाक, भांडी, कपडे सगळं. रात्री थकून बिछाण्यावर पडायचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच दिवस सुरू व्हायचा. काकांची तब्येत दिवसेंदिवस खालवत होती. एक रात्री त्यांची अवस्था खूपच गंभीर झाली. श्वास घ्यायला त्रास, अंगावर घाम. मी धावत जाऊन काकींना बोलावलं. त्या घाबरून म्हणाल्या, काहीतरी कर, श्वास घेता येत नाही. आम्ही वाड्यातल्या एका माणसाला बोलावलं. त्यांनी सांगितलं, हा यकृताचा आजार आहे, लगेच मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. पण आमच्याकडे पैसे नव्हते. मी फॅक्टरीत जाऊन ॲडव्हान्स मागितला, पण त्यांनी सांगितलं कंपनीची पॉलिसी नाही. काकींच्या माहेरच्या लोकांकडून मदत मागितली. 2-3 वेळा थोडे पैसे मिळाले, पण नंतर त्यांनी हात वर केले. काकींचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. त्या म्हणायच्या, हे सगळं ओझं माझ्यावर का आलंय? ना माझी मुलं कमावतात, ना कोणी मदत करतं. मी सगळं ऐकून गप्प राहायचे. काकांना पाहिलं की मन अधिकच भरून यायचं. एक दिवस त्यांनी माझा हात धरून म्हटलं, सायली, तू खूप धैर्यवान आहेस. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी मोठी स्वप्न पाहिली. मला वाईट वाटतं की मी ती पूर्ण करू शकलो नाही. घरात पुन्हा एकदा शोका पसरली आणि मी जणू दगडासारखी उभी राहिले. माझा आणखी एक आधार हरपला. काकी रडत होत्या, पण त्यांच्या शब्दाने माझं हृदय तुटलं. त्या म्हणाल्या, बघा, ही मुलगी आधी बापाला खाऊन गेली आणि आता काकालाही. हे ऐकून माझं पूर्ण मन हादरलं. असं वाटत होतं जणू नशीब वारंवार मला एकटी करत होतं. काका गेल्यानंतर घराचं ओझं आणखी वाढलं. फॅक्टरीच्या पगारातून फक्त थोडेच खर्च भागायचा, पण काकीचं वागणं आणखीन कठोर होत गेलं. त्या सतत टोचत राहायच्या. एक दिवस फॅक्टरीत मशिनींचा आवाज आणि गडबड सुरू असताना मी माझ्या कामात पूर्णपणे गुंग होते. कागदाचे बॉक्स, धागे, पॅकिंग सगळं पटकन करायचं असायचं. वेळ असाच जातो हेच कळत नाही. एक दिवस पॅकिंग करताना मला जाणवलं की कोणीतरी सतत माझ्याकडं बघतंय. मी डोकं खाली घालून काम सुरू ठेवलं, पण मनात एक विचित्र बेचैनी निर्माण झाली. थोड्या वेळाने डोकं वर केलं तर फॅक्टरीच्या मालकांसोबत एक तरुण उभा होता. उच्च, सुसंस्कृत आणि डोळ्यात एक चमक. तो सतत माझ्याकडे पाहत होता. मी नजर खाली घातली आणि हातांची गती वाढवली, पण हृदयाची धडधड वाढली होती. त्या दिवसानंतर तो तरुण वारंवार फॅक्टरीत यायला लागला. कधी मालकाशी बसून बोलायचा, तर कधी कामगारांशी सहज गप्पा मारायचा, पण त्याची नजर नेहमी माझ्या दिशेने असायची. मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होते, पण मन तयार नव्हतं की तो फक्त योगायोग आहे. एक दिवस मी सामान आवरून बाहेर येत होते, तेव्हा तो समोर आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, तुम्ही रोज खूप मेहनत करता. मी क्षणभर थांबले, पण काही न बोलता पुढे गेले. काही दिवसांनी फॅक्टरीच्या मालकाला मला ऑफिसमध्ये बोलवलं. मी विचार केला, कदाचित कामाचं काही सांगायचं असेल. आत गेले तर मालकांसोबत तोच तरुण बसलेला. मालक म्हणाले, हा ओंकार आहे, माझ्या मित्राचा मुलगा. काही दिवस इथे येत जात राहील. ओंकार हसून माझं नाव घेतलं. तुम्ही सायली ना? ही थोडी गोंधळून मान हलवली आणि पटकन बाहेर आली. माझ्या मनात प्रश्न होता, तो माझ्यात एवढी रुची का घेतोय? मी एक साधी मुलगी, गरीब घरातली, पण त्याची नजर आणि शब्द मला अस्वस्थ करत होते. काही आठवड्यांनी एक अनपेक्षित प्रसंग घडला. ओंकार आपल्या आईसोबत आमच्या घरी आले. मी आतल्या खोलीत होते, पण दाराच्या पलीकडचं सगळं ऐकत होते. ओंकारच्या आईने काकींना सांगितलं, आम्हाला सायली आवडली आहे. आम्हाला तिचं लग्न आमच्या मुलाशी करायचं आहे. हे ऐकून मी थरथर कापले.
काकी काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, आमची परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे. एवढे खर्च आम्ही तसेच उचलून. त्यावर ओंकार म्हणाला, आम्हाला काही नको, मला फक्त सायली हवी. काकीच्या तोंडून आश्चर्यजनक शब्द बाहेर पडले. तुला माहिती आहे ना ती अनाथ आहे. ओंकार तात्काळ उत्तर दिलं, हो, पण माझ्यासाठी तीच सगळं आहे. माझ्या अंगात एक वेगळा थरार पसरला. सगळं स्वप्नासारखं वाटलं होतं. नंतर मला समजलं की काकींनी लगेच होकार देण्यामागे त्यांचा स्वार्थ होता. ओंकार त्यांना पैशाचं आमिष दाखवलं, काही भेटवस्तू दिल्या, काही आश्वासन दिली आणि अशा रीतीने ते नातं ठरलं. माझी अवस्था विचित्र होती. आनंद व्हावा की भीती वाटावी हे कळत नव्हतं. ओंकार सतत माझ्याशी जवळीक वाढवायचा प्रयत्न करत होता. कधी काकींच्या हातून फोन पाठवायचा, कधी माझ्या तब्येतीचा विचार त्यांच्याद्वारे करायचा. सुरुवातीला मी बोलायचा नकार दिला, पण काकी म्हणाल्या, हा तुझा होणारा नवरा आहे, बोल. आणि अशा प्रकारे आमचं नातं सुरू झालं. मी खूप जपून वागत होते, पण त्याचा स्वभाव मनाला पिडणारा होता. तो नेहमी म्हणायचा, मी तुला पहिल्याच नजरेत पसंत केलं. मला माहीत नाही का, पण असं वाटतंय की तू आधीपासूनच माझ्या आयुष्याचा भाग आहेस. मी चकित होऊन विचार करायची, खरंच असं कसं होऊ शकतं का? वेळ जसा गेला तसंच त्याच्या बोलण्याने माझ्या मनातील बर्फ वितळत गेला. तो माझ्या एकटेपणाबद्दल बोलायचा, माझं दुःख समजून घ्यायचा. एकदा फोनवर म्हणाला, सायली, तुला वाटतं तू एकटी आहेस, पण आता मी आहे, तुला कधी एकटी सोडणार नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याचे शब्द माझ्या जुन्या जखमांवर मला मलमासारखे वाटले. काकींनीही पाहिलं की आता मी पूर्वीसारखे शांत नाही. माझ्यात नवी उमेद निर्माण झाली होती. त्या नेहमी टोमणे मारायच्या, बघ हिला, हिचं नशीब जागं झालं. सुंदर तर आहे, पण नशिबाने काय ठरवलं कोण जाणे. मी सगळं ऐकूनही शांत राहायचे, पण आतून आत्मविश्वास वाढत होता. ओंकार हट्टी होता. एकदा म्हणाला, मी मनात म्हटलं, कदाचित हाच तो आधार आहे. ओंकार सोबतच माझं नातं ठरताच लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. घरात गडबड आणि आनंद होता, पण काकींच्या चेहऱ्यावर अजूनही तीच कटुता होती. एक दिवस मी लग्नाचा साडीचा रंग निवडत होते, तेव्हा त्या म्हणाल्या, बघ बाई, नशीब बघ, गरीब घरातली मुलगी. आणि आता सोन्याचं स्वप्न. मी शांत राहिले. मन आनंदात होतं, पण त्यांच्या शब्दाने जुन्या आठवणी कुरतल्या गेल्या होत्या. शेवटी लग्नाचा दिवस आला. सगळ्या बायका जमा झाल्या. माझ्या मनात आनंद आणि भीती दोन्ही होत्या. स्टेजवर ओंकार माझ्या शेजारी बसला. तेव्हा हळूच म्हणाला, घाबरू नको, आता सगळं बदलून जाईल. त्याचे शब्द माझ्या मनात आशेचा किरण घेऊन आले. विधी पूर्ण झाले आणि आशीर्वाद मिळाला. पण निरोपाच्या वेळी काकी माझ्या कानाशी म्हणाल्या, लक्षात ठेव, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. परत येण्याचा प्रयत्न केला तर जागा नाही. मी त्याच्या डोळ्यात द्वेष पाहिला आणि शांतपणे पुढे गेले. मन जड होत गेलं, पण ओंकार सोबत लग्नाचे दिवस पटकन गेले. विधी, पाहुण्यांचं येणं जाणं, नाती ओळखीचं सगळं चाललं होतं. पण ही आनंदाची वेळ आता जास्त काळ टिकली नाही. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ओंकार म्हणाला, मला परत दुबईला जावं लागेल, काही व्यावसायिक काम आहे. माझा श्वास अडकला. मी म्हणाले, अजून लग्नाला किती दिवस झाले आहे? एवढ्या लवकर? ओंकार माझा हात धरून म्हणाला, विश्वास ठेव, ही माझी मजबुरी आहे. काम आटोपले की मी तुला माझ्याजवळ घेऊन जाईन. मी डोळ्यात अश्रू दाबून हसत म्हणाले, मी तुझी वाट पाहीन. अशा रीतीने माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात